सगळ्यांना. कशा सगळे मजेत ना? मी पण मजेत. तशी एवढी मजेत नाही मी, पण मजेतच म्हणते. तर खूप दिवस झाले हा व्हिडिओ टाकायचा होता मला. खरं तर शूट करायला म्हणजे मी आजारी पण होते आणि मी म्हटलं की मोठा व्हिडिओ बनवून मी टाकेल. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे ते. तर आजचा व्हिडिओ मी म्हणजे नाही का पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की माझं कशाचं ऑपरेशन झालं, सुरुवात कुठून झाली आणि ऑपरेशन कसं झालं आणि आजची काय कंडिशन आहे हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर झालं असं की नोव्हेंबर 2024मध्ये मला आहे ना अशी छोटीशी अशी एवढ्या साईजची ना छोटीशी गाठ आहे ना ह्या बाजूला उजव्या बाजूला तिथे बगलेत आली होती, एकदम एक्झॅक्ट बगलेत होती. त्यामुळे असा हात जर केला ना की ती अशी दुखायची आणि हात पण आहे ना नंतर अशा मुंग्या यायला लागले होते ह्या हाताला, पूर्ण उजव्या हाताचं सांगते कारण आता ऑपरेशन झाल्यामुळे याला पाईप पण लावलेलं आहे, तेव्हा मी हा हात तुम्हाला दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच हाताची मुवमेंट करून दाखवते. तर ह्या हाताला आहे ना अशा मुंग्या यायच्या आणि पाठीच्या भागाला पण आहे ना पूर्ण मुंग्या येत होत्या. तर झालं असं की डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला दाखवलं आमच्या इथेच. तर त्या मॅडम मला बोलल्या की ऑपरेशन करायची गरज नाही, गोळ्यांनी होऊन जाईल. मग त्यांनी मला एक 6-7 दिवसांच्या गोळ्याचा कोर्स दिला करायला. तर तो कोर्स केला मी, पण ती गाठ काही बसलीच नाही. म्हणजे अशी नेबर पण लागत नव्हती आणि जास्त लूज पण नव्हती, पण असं गोळा टाईप नाही का अशी वाटायची. छोटी होती एकदम, अशी एवढीशीच होती, सुपारीपेक्षा थोडी मोठी होती तेव्हा 6 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात. तर मग गोळ्यांनी काही ती राहिली नाही. त्याच्यानंतर मी डॉक्टरला म्हटलं काय राहिली नाही. मग डॉक्टर म्हटले की काढायला लागेल. पण झालं असं की लगेच मी काढू शकत नव्हते कारण आता तर नोव्हेंबरमध्ये म्हणजे मुलांच्या दिवाळीची किती 3-4 दिवस सुट्टी होती आयुषला. आता आयुष 10वीला होता त्याच्यामुळं. आणि मग आता जर ऑपरेशन केलं तर घरात म्हणजे जवळजवळ महिनाभर मला काही करता आलं नसतं. म्हणजे आत्ताची कंडिशन पाहून तरी कळतं की महिना 1.5 महिना मला काहीच करता आलं त्यामुळं. आणि त्याला कसे क्लास पण होते, सकाळी 6 वाजता क्लासला जायचा, डबा घेऊन जायचा, तर डायरेक्ट संध्याकाळी क्लासवरून तो तसाच बसने शाळेत जायचा. त्याच्यामुळे ना कोण करणार येऊन, कारण आई आली असते तर आईची शेतातली कामं चालू असतात, त्यांच्याकडे कांदे लागवड म्हणजे सगळी शेतातली कामं चालू असतात. आणि सासरी पण तसंच, सासूबाईंना पण शेतातली नाही बरं का, पण घरचं वगैरे सगळं बघायला लागतं. बहिणीकडे पण ऑलरेडी तिच्या सासूबाई आजारी असतात त्यामुळे ती येऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याजवळ कुणीतरी महिनाभर राहण्यासारखं कुणीच नव्हतं ना. म्हणून मग मी ते ऑपरेशन नोव्हेंबरमध्ये न करता मी डॉक्टरांना म्हणले की मी 6 महिन्यानंतर ऑपरेशन करते. पण त्याच्यानंतर जानेवारी महिन्यापासून काय झालं, पाठीला मुंग्या यायला लागल्या जास्त. तरी मी काही ह्यांना सांगितलंच नाही की पाठीला मुंग्या वगैरे येतात, कारण ह्यांना जर बोललं असतं ना तर हे म्हटले असते की लगेच ऑपरेशन कर. म्हणून मी काही ह्यांना बोललेच नाही. आयुषची परीक्षा वगैरे होऊन दिली आणि मग मी ह्यांना सांगितलं की पाठीला पण मुंग्या येतात, 3 महिने झाले. तर ओरडले मला ते खूप, म्हणले कशाला लपून ठेवलं, सांगायचं ना, कसं झालं असतं घरात नाही का ॲडजस्टमेंट, शीर वगैरे नाही का त्याच्याखाली चोकअप होऊन पॅरलेस वगैरेचा अटॅक पण येऊ शकतो. डॉक्टर पण असं म्हटले की तुम्ही जास्त रिस्क घेतली, तेव्हाच करायला पाहिजे होती. पण खरं सांगू का, ही रिस्क फक्त मी माझ्या मुलासाठी घेतली की त्याच्या अभ्यासावर परिणाम व्हायला नको म्हणून. मग त्याच्यानंतर मी 1 एप्रिलला मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले सोप्यामध्ये. आणि तिथं जाण्याचं कारण असं की सगळेजण मला म्हणतात की पुण्यात का नाही, मोठे मोठे हॉस्पिटल पुण्यात का नाही केलं. तर तिथं करण्याचं कारण एवढंच होतं की सेम प्रॉब्लेम माझ्या मम्मीला होता आणि तिची सेम गाठ तिथं काढली होती त्या हॉस्पिटलमध्ये. आणि सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे 3-4 टाके पडले तिला, तिची छोटीशी होती. आणि माझं कसं झालं ना, नोव्हेंबरमध्ये एवढी होती आणि आता एवढी मोठी झालं होतं, म्हणजे नाही का एवढा असा एक असा गोळा टाईप, म्हणजे आता आपल्या बगलेतला भाग कसा असा खोल असतो ना, म्हणजे आतमध्ये खड्डा असतो, तर तो खड्डा भरलेला होता माझा पूर्ण. वरती थोडं दिसायचं पण आतमध्ये ना जवळजवळ असं एवढा आकार जर पकडला ना तर एवढ्या आकाराची ती 1 एप्रिलला मी ॲडमिट झाले दवाखान्यात आणि 2 एप्रिलला माझं ऑपरेशन, म्हणजे डॉक्टर म्हणले 2 एप्रिलला करू. ऑपरेशन टेबलवर घेतला आणि तिथे गेल्यावर जे सर्जन होते ना ते म्हटले यांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवा. आणि मग सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवा म्हटल्यावर डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं सोनोग्राफी करायला, कारण त्याला अंदाज होता की ते म्हणजे डॉक्टरला अंदाज होता की ते हात लावूनच त्यांना कळत होतं की कशाची गाठ वगैरे काय आहे, म्हणून ते म्हणले काही गरज नाही आहे सोनोग्राफी करायची. पण सर्जनच्या वेळेस ऑपरेशनला घेतल्यावर म्हटले त्या, मग मला परत ऑपरेशनच्या त्या बेडवरून खाली उतरवलं, म्हटले तुम्ही सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन या. मग 2 तारखेला ऑपरेशन कॅन्सल झालं, आम्ही शिरूरला गेलो. तिथे गेल्यावर सोनोग्राफी केली. तर मला एवढं टेन्शन आलं ना की डॉक्टरचं असं म्हणणं होतं की इकडं आहे म्हणजे बगलेच्या साईडला वाटते, तर ब्रेस्टमध्ये पण कुठे जर असेल तर ह्या ऑपरेशनमध्ये जर ब्रेस्टमध्ये कुठे काही गाठ वगैरे असेल तर ते काढून घेऊ शकतो. आणि मला एवढं टेन्शन आलं ना की मला असं वाटलं की ब्रेस्टमध्ये म्हणजे असं कॅन्सरचे वगैरे असू शकते का. मी एवढी हँग झाली होती, एवढी लोडमध्ये आले ना, एवढं प्रचंड डोकं दुखायला लागलं. मी सोनोग्राफी सेंटरला गेले, तिथं
डॉक्टरांना सोनोग्राफी करताना जेवढे प्रश्न विचारले ना कशाचं आहे काय आहे नाही का, म्हणजे त्यांनी मला सांगितलं काय टेन्शन वगैरे घेऊ नका. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच पुढं. ती गाठ आम्ही मुंबईला पण चेक करायला पाठवली होती की काय नक्की कशाची गाठ होती काय, तर ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग मी त्यांनी मला थोडासा सांगितल्यामुळे मला थोडासा आधार भेटला आणि मग बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट दिले आणि मग तिथंच म्हणजे मी सलाईन वगैरे लावूनच गेलते, होतंच ऑलरेडी ॲडमिटच होते मी. त्याच्यामुळे लगेच आम्ही 2 तारखेला तिथे हॉस्पिटलमध्ये थांबलो माझे मिस्टर आणि मी. आणि मग नंतर 3 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांनी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन दरम्यान ना मला भूल पूर्ण, आता ऑपरेशन जवळजवळ 10 टाक्यांचं ऑपरेशन झालं आणि भूल पूर्ण बॉडीला दिल्यामुळं की काय, आणि मला त्यात अस्थमाचा त्रास असल्यामुळं काय. आणि खरं सांगू का थोडीशी मी घाबरले पण होते. ही मला म्हणायचे काय घाबरू नको काय होत नाही, पण शेवटी टेन्शन येतच ना की कशाचं, मला ऑपरेशनपेक्षा ते कशाचं निघाल काय, सगळ्यात जास्त कॅन्सरचे असेल तर काय करायचं हेच, म्हणजे ह्याच विचाराने एवढी फुल टेन्शनमध्ये होते. आणि त्या टेन्शनमध्येच मला भुलीचं इंजेक्शन दिलं, त्यामुळे की काय मला माहीत नाही. आणि ऑपरेशन दरम्यान मला काहीच आठवत नाही, पण ऑपरेशन दरम्यान माझा BP लो झाला होता. आणि एक जण नाही का नंतर माझ्या असं चपचप तोंडात हाणत होते की तोंड उघडा ऑक्सिजनच्या टाईप, त्यांना पाईप लावायचा होता तोंडात नाही का ऑक्सिजनच्या नाळ्या वगैरे काय. तर माझ्या इथं घशाला पण जखम झाली होती दुसऱ्या दिवशी, म्हणजे मला नाही का पाणी प्यायला दिल्यानंतर पाणी पण पिता येत नव्हतं, तर अशी इथं घशाला पण जखम झाली होती. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले ना काहीतरी 2-2:30 वाजता मला जरा असं डोळे जरा नाही का ब्लर दिसायचं, पण भान कशाचंच नव्हतं. त्याच्यानंतर मग थोडीशी मी जरा ह्याच्यावर आले, मग मी त्या डॉक्टरला असं हात केला, मला आवाज पण म्हणजे बोलता पण येत नव्हतं. मी तिथं ICUमध्ये होते मी, आणि ICUमध्ये वार्डमध्ये मी वरती हात केला. मग ते डॉक्टर माझ्याकडे आले, मग मी त्यांना म्हणलं माझ्या मिस्टरांना बोलवा. मग ते आल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की मला ICUमध्ये का ठेवलं, काय झाले, मला आठवतच नव्हतं. माझं ऑपरेशन होतं हे आठवत होतं, पण माझं ऑपरेशन झालं आहे का नाही काय झालं मला काहीच नाही, पूर्ण ब्लँक होते मी, काहीच आठवत नव्हतं मला. मग त्याच्यानंतर हे मला म्हटले की काय घाबरू नको, ऑपरेशन झालं आहे, छान झाले ऑपरेशन, फक्त तुझा BP जरा लो झाला होता म्हणून तुला ICUमध्ये ठेवले, ऑक्सिजन लेवल पण कमी झाली होती, घाबरले असेल तू, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नको. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर जरा बरं वाटलं. मग अशी मी 2 दिवस ICU वॉर्डमध्ये होते. पण पहिल्यांदा मी ICU वॉर्डमध्ये होते आणि एवढी भीती वाटत होती ना, कारण ICU वॉर्डमध्ये कसे सगळे सिरियसच पेशंट असतात, त्याच्यामुळे आजूबाजूला इकडे तिकडे बघितलं ना ते पट्ट्या वगैरे लावले, 1-2 ॲक्सिडेंटचे पण पेशंट होते ना, आणि त्या पांढऱ्या पट्ट्या वगैरे गुंडाळलेल्या पाहून ना मला असं कसं तरीच व्हायचं, म्हणजे मला तशी भीती वाटते ते तसं पाहून. त्याच्यामुळे 2 दिवस मी ICUमध्ये कसे काढले, कशी झोप आली नाही. पहिल्या दिवशी लागली मला ते भुलीच्या याच्यात थोडीफार यायची झोप, पण दुसऱ्या दिवशी तर कशी झोप आली नाही, दिवस रात्र मी जागीच. त्याच्यानंतर मग मला ना स्पेशल रूममध्ये घेतलं, आणि त्याच्यानंतर 2 तारखेला ॲडमिट झाले, 3 तारखेला ऑपरेशन झाले, आणि 8 तारखेला मी डिस्चार्ज केलं, मला डिस्चार्ज भेटला. त्याच्यानंतर नाही का म्हणजे जिथं ऑपरेशन केलं ना तिथं ना आउटलेट, म्हणजे ऑपरेशनचं आता 10 टाक्यांचं ऑपरेशन भरपूर मोठं असतं, आणि ते एकदम काखेत असल्यामुळं, आणि असं एवढं मोठं ऑपरेशन एवढ्या अंतराचं कट केलेलं आहे म्हणजे ते काढण्यासाठी, तर एवढे मोठे स्टिचेस टाकलेले. आणि त्या ठिकाणी आता खड्डा एवढा मोठा गोळा काढले मग खड्डा पडतो, आणि त्या ठिकाणी ऑपरेशन येऊन नाही का ऑपरेशन झाल्यामुळं ते खराब रक्त वगैरे काय असेल त्यांनी ना असं तिथं पाईप टाकलं होतं मला, आणि ते आउटलेट नाही का असं डब्बा वगैरे असं लावलं होतं, ड्रेन पाईप म्हणतात त्याला, तर ते लावलं होतं. ते पण घरी पण 5-6 दिवस होतं, मग एक पूर्ण 8-10 दिवसानंतर तो पाईप काढला. त्याच्यानंतर मी माहेरी 3-4 दिवस राहिले, पण तिथं ना काय व्हायचं ना गरमी खूप, आणि लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे तिथं ना, म्हणजे एक तर दिवसा तरी 8 तास लाईट असते किंवा रात्री तरी लाईट असते. आणि माझ्या पप्पांचं घर कसं वस्तीवर असल्यामुळे ना मला चोरट्यांची पण खूप भीती वाटते ना, त्याच्यामुळे मला तिथं पण झोपच यायची नाही. आणि उन्हाळा पण असा डोंगर एकदम जवळ आहे, आणि आता नगर जिल्ह्यात कसं जास्त ऊन जाणवतं, कारण तिकडे ना ऑलरेडी पावसाळ्यात खूप कमी असतो, त्याच्यामुळे उन्हाळा जास्तच जाणवायचा. त्याच्यामुळे मी 13 तारखेला ह्यांना म्हटलं की मी तिकडेच येते, मला नाही का इथं काही करमत पण नाही, गरमी पण खूप आहे, आणि आता हा भाग कसा असं जास्त करून इथं जास्तच घामच येतो ना, बगलेचा भाग तसंच असतो. त्याच्यामुळे मग मी 13 तारखेला इकडे आले, 3-4 दिवस राहिले, तर पाईप वगैरे काढून आले होते मी. त्याच्यानंतर काय झालं, जखमेच्या ठिकाणी ना परत ते असं पाणी जमा व्हायला लागलं, आणि मग परत डॉक्टरांकडे 2 दिवसांनी गेले, कारण ते लगेच जाणवतं ना आपल्याला फुग्यामध्ये असं पाणी भरल्यावर कसं होतं की आता हा भाग असं केलं ना ते दुखायचं, हाताला असं पूर्ण ठणक लागायचा. त्याच्यामुळे मी गेले, तर त्या डॉक्टरने काय केलं, पाणी असं काढलं इंजेक्शनने. तेव्हा बरं वाटलं मला, 2 दिवस बरं वाटायचं की बरं व्हायचं. असं एवढं लांबून आम्ही 70-80 किलोमीटर इथून 2 दिवसाला तिकडं जायचो, असं झालं. नंतर इकडे मी आले, आणि मग आत्ता कालच्या गुरुवारचा विषय, मला एवढा त्रास व्हायला ना भयंकर, म्हणजे मी अक्षरशः अशी ढासाढास रडत होते. मी ह्यांना म्हटलं आता कालचा गुरुवारचा विषय 24 तारखेचा, तर मी एवढा त्रास व्हायला लागला, ते पाणी असं त्या जखमेच्या ठिकाणी असं पाणी भरलं, आणि फुग्यात कसं आपण पाणी भरतो तसं पूर्ण तिथं जमा झालं. आणि हा हात मला असा करताच आहे ना असाच, आणि हा हाताला ना पूर्ण अशी म्हणजे अशा मुंग्या यायला लागल्या, आणि इतकं दुखायला लागलं ना डेंजर,
की मी शब्दात सांगू शकत नाही. मी एवढी ढसाढस रडत होते ना की मला काहीतरी होते, म्हणजे मला तो त्रासही सहन व्हायना आणि काहीच नाही, इतकं वेगळंच वाटायला लागलं, मी शब्दात सांगू शकत नाही. मग त्याच्यानंतर यांनी डॉक्टरला फोन केला. मग डॉक्टर म्हणले तुम्ही उद्या या. नंतर आम्ही म्हटलं की नाही, ज्या सर्जनने माझं ऑपरेशन केलं ना, मग आम्हाला त्यांचाच नंबर द्या किंवा मग त्यांचा पत्ता द्या. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्जन आमच्या नाही इथले शिरूरचेच होते. मग आम्ही गुरुवारी शिरूरला गेलो आणि त्यांनी परत एकदा तो ड्रेन पाईप नाही का असं पूर्ण परत भूल दिली आणि परत तिथं नाही का टाके वगैरे मारून परत तो पाईप टाकून दिला. तर मी तुम्हाला नाही का उभं राहून दाखवते की आत्ता काय कंडिशन आहे माझी, की मी काहीच काम करू शकत नाही. हालचाल केली ना, आता पाईप आहे ना इथपर्यंत, असं पाईप त्यांनी नाही का स्किनच्या आतून असं इथपर्यंत म्हणजे इथं मी तुम्हाला दाखवते पण इथं आहे, इथपर्यंत त्यांनी असं पाईप घुसवला आहे. त्याच्यामुळे ते थोडं जरी हल्लं ना की त्या पाईपातून ना म्हणजे त्या ड्रेन पाईपातून ना रक्त येतं लगेच, त्यामुळे हालचाल करता येत नाही. आणि कंडिशन इतकी बेकार आहे ना की आईच्या यांची कांदे काढणे चालू आहे नाही का, आमच्या तिकडं लोक बोलून कांदे काढणे चालू आहे. बहीण येऊ शकत नाही, तिची सासू आजारी आहे. आणि माझ्या सासऱ्यांचं पण नेमकं 13 तारखेला डोळ्यांचं ऑपरेशन केले. त्याला म्हटलं इथे आता, त्याला इथं करमत नाही आणि गावाला कसं मोकळी हवा आणि तिकडे करमतं, त्यामुळे सासूबाई सासरे ते पण काही इकडे आले नाही. त्यामुळे स्वयंपाकाचे जेवणाचे एवढे हाल चाललेत ना. माझे मिस्टर कधी स्वतःसाठी ग्लासभर पाणी उठून घेत नाही, पण ते आज माझ्यासाठी नाही का आल्यावर म्हणजे वाईट वाटतं की कधीच काही न करणारा माणूस आज आपल्यासाठी एवढं सगळं करतोय. आता मिस्टरांना कशी सवय नाही ना अजिबात, कारण त्यांचं शिक्षणापासून पूर्ण लग्न होईपर्यंत त्यांच्या आईजवळच होते. त्यामुळे असं बाहेर गेल्यावर कसं की सवय असते, बाहेर रूमवर राहणाऱ्या मुलांना स्वयंपाकाची वगैरे सगळ्याची सवय असते. पण माझे मिस्टर कसे सगळ्यात लहान असल्यामुळं पण आणि लाडके, सगळ्यात लहान मुलं कसं असतं तसं आईचं लाडकं मुलं असल्यामुळे त्यांना कसलीच कामाची सवय नाही. पण आता मी इकडं आल्यापासून त्यांनाच करायला लागतं नाही का. पीठ वगैरे मळतात, जशा जमतील तशा चपात्या करतात. मी सांगते उभं राहून फक्त अशी भाजी करा, हे टाका ते टाका, ते करतात. आणि मुलं पण करतात नाही का. आता स्वयंपाक वगैरे काही येत नाही सार्थकला, पीठ वगैरे मळता येतं पण चपात्या पण त्याला काही एवढ्या अशा बनवता येत नाही. आणि कसं मुलींचा फरक पडतो, कारण मुलींना 4-5 वर्षात झाल्या ना की त्यांच्या उपजतच अंकात गुण असतात की घर झाडून घे, टापटीप ठेव, सगळी गुण असतात. तरी मी छोटी मोठी कामं मुलांना शिकवल्यामुळे नाही का, मुलं फरशी पुसून घेतात, झाडून पुसून भांडी घासतात, कपडे मशीनला लावतात. पण आता जे मेन काम आहे ते पोटाचं तेच एवढं काही जमत नाही. तरी मी सांगत असं नाही का, मला फॉलो करून ते करायचं काम चालू असतं. तर असं काहीतरी सगळा प्रवास चालू आहे. तर मी तुम्हाला उभं राहून दाखवते की आत्ता माझी काय कंडिशन आहे. मी म्हणजे काम काहीच करू शकत नाही, फक्त तोंडाने बोलू शकते, जास्त हाताची हालचाल पण करता येत नाही. तर हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं की आता खूप दिवस झाले मी म्हणत होते की मोठा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल की माझं नक्की कशाचं ऑपरेशन झालं आहे, काय झालं आहे. तर आज तो योग आला की काय झालं ना, मी इकडे आल्यापासून सारखं रोज कोणी ना कोणी भेटायला इकडे आल्यापासून नाही का ठरवलं होतं, आईची इकडे नेट पण नव्हती की सगळं तुमच्याशी शेअर करायचं, कुठलाही आडपडदा न ठेवता की सगळं सांगायचं तुम्हाला. शेवटी डेली ब्लॉगमध्ये असं तर असतंच. आणि शेवटी जसे नातेवाईक आपल्यावर प्रेम करतात तसे सगळे सबस्क्रायबर पण आपल्यावर एक म्हणजे नाही का हे म्हणून त्यांचा पण आपल्यावर म्हणजे प्रेम असतं नाही का, विश्वास असतो की त्यांनी आमच्याशी सगळं शेअर करावं येते म्हणून नाही का. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. तर इकडे आल्यापासून खरं सांगू का, जशी मी इकडे आले ना तशी रोज 4-2 पाहुणे कुणी ना कुणी रोज चालू आहे सारखंच. आणि त्यात आरामाची पण एवढी गरज होती ना, विकनेस खूप होता मला, कारण ऑपरेशन दरम्यान ना ब्लड भरपूर गेलं होतं. डॉक्टरांनी मला सांगताना सांगितलं होतं भरपूर आराम करा, काळजी घ्या, कारण ब्लड भरपूर गेले. त्यात तुमचा BP लो झाल्यामुळे जास्त तुम्ही वीक झाल्यात. आणि मला पण नाही का असं थोडं जरी चाललं ना की असे चक्कर वगैरे यायची, त्यामुळे शूट करणं काही झालं नाही. थोडेफार छोटे मोठे व्हिडिओ मी जे शूट केले होते जरा बरं वाटले की करायचे तेवढेच मी याच्यात टाकलेत. कारण आता डेली व्लॉगमध्ये कसं असतं रोज काहीतरी टाकायचं डेलीमध्ये, तर असं शूट करणं काही झालं नाही कारण माझी कंडिशनच नाही आहे तशी, मी आत्ताही करू शकत नाही. पण म्हटलं आज चला आज जरा निवांत आहे, म्हटलं चला आज व्हिडिओ शूट करूया आणि सगळ्यांशी शेअर करूया की. आणि हो, जी चूक मी केली ना ती तुम्ही करू नका. खरं तर मी ते ऑपरेशन आहे ना 6 महिन्यापूर्वीच करायला पाहिजे होतं, कारण ती जेव्हा ती गाठ एवढी होती आणि आज 6 महिन्यात ती एवढी वाढली होती ना, त्याच्यामुळं कदाचित ऑपरेशन पण मोठं झालं आणि सगळ्या गोष्टी नाही का वाढल्या. त्याच्यामुळं जेव्हा तेव्हाच करायला पाहिजे, स्वतःचं शहाणपणा नाही करायला पाहिजे. पण मी माझ्या मुलांचा फॅमिलीचा विचार केला आणि ऑपरेशन लांबणीवर टाकलं. जे मी चूक केली ना ती तुम्ही करू नका. हे माझ्या अनुभवाचे बोलत एवढा त्रास होतो ना की मी शब्दात सांगू शकत नाही की सगळ्याच गोष्टी एवढं विस्कटून जातं ना की आवरता येत नाही आपल्याला.
तर चला जास्त वेळ घालवता मी तुम्हाला दाखवते की कसा पाईप वगैरे लावला आहे आणि आता माझी काय कंडिशन आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे एकदम बगलेत ऑपरेशन असल्यामुळं काही आउटलेट काढण्यासाठी जी घाण आहे ना, म्हणजे जे ऑपरेशनच्या तिथून जे येतं आहे ते असं पाईप काढून असं ते असं हा डब्बा हे केला आहे, त्याच्यामध्ये सगळं हे सगळं असं नाही का पाणी ते जमा होतं, जे ते स्किनच्या खाली जमा होत होतं ना ते, त्याच्यामुळे असा पाईप लावला आहे आणि त्याच्यामुळे इथं थोडासा गाऊन मी नाही का असं 1 2 3 टिपा उचलून इथूनच पाईप काढला आहे. त्याच्यामुळं अशी माझी काही कंडिशन आहे की मी जे व्हिडिओ वगैरे काही शूट करू शकत नाही आणि कुठं जायचं म्हणलं ना की हा डब्बा मला असा हातात घेऊन जायला लागतो. तर अशी काहीशी जर्नी चालू आहे माझी सध्या. आता जवळजवळ 3 तारखेला महिना होईल असं चालू आहे. त्यामुळे समजून घ्या, व्हिडिओ डेली काही येणार नाही, जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल, शूट करेल, पण जशी तब्येत मला साथ देईल तसं. कारण आता शेवटी काही केलं तरी तब्येत महत्त्वाची आधी, म्हणतात ना सर सलामत पगडी 50. तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि नवीन एक जर्नी सुरू केली होती आणि त्यात थोडासा जरा जास्तच म्हणजे आता ऑपरेशनमुळं व्हिडिओ टाकायला जरा म्हणजे नाही का खंड पडला आहे. तर समजून घ्या, मी आजारी आहे आणि मी म्हणजे हे शेअर करायचं होतं मला तुमच्याशी की मी आजारी आहे, माझे का व्हिडिओ येत नाही आहेत. तर समजून घ्या आणि माझ्या व्हिडिओ पाहणारे जर नवीन असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.